अरे निले कुत्र्यानं पळवल्यामुळे या दोघांमध्ये भांडणं लागली. एकमेकाच्या उरावर बसून एकमेकाला इकडे तिकडे ढकलून या दोघांनी परत जाऊन मटण आणण्याचा प्लॅन केला. मटण आणोस्तोपर्यंत आम्ही म्हटलं गेम खेळूया. बाटली फिरवायची चप्पल मारायची, त्यात या गाड्यानं जोरात चप्पल मारून टाकली आणि ह्या गाड्यानं तर कहरच केला. चप्पल फेकायच्या ऐवजी ही बाटली फेकून नेम धरून आहे घालून एकाला नेम धरला. मग काय म्हटलं ह्यानं केला कार्यक्रम. तेवढ्यात लाल्याला म्हटलं पातेल्याला माती लावून घे, नाहीतर घरची तुला घरातनं बाहेर काढतील. मग लाल्यानं चष्मा घालून बगुल्याला माती लावून घेतली. एकाला म्हटलं गबस, तर मग आमचा आचार्य म्हटला तेलाची पिशवी होतो. कांदा भाजून आचार्यानं तेलाची पिशवी चुलीत पालते गेली. म्हटलं लावलं दांद्याला. माती लावलेलं बघुलं चुलीवर ठेवलं आणि प्लॅन केला चिकनला फोडणी द्यायचा. मग काय भावानं दिसल तो मसाला कडेत भाजायचा प्लॅन केला. एक बसला होता कांदा भाजत, एक बसला होता खोबरं टाकून, एक आणि एक खेळत होता कुंकू. मग काय या दोघांच्या भांडणामध्ये भावानं चिकनला फोडणी दिली आणि एक साईडला बनवली बिर्याणी. तिकडं बघितलं तर परत ती कुत्रा आलं होतं. म्हटलं आता नसतोय तुला देत, आता आम्ही डायरेक्ट ह्याला बघुले टाकत असतो. जर काय झालं तर म्हटलं तुझं काय कर नसतंय. मग काय भावानं सगळं चिकन घेतलं टाकून मस्तपैकी पातेलात आणि शिजवून घेतलं बिर्याणीसाठी चिकन. एक जण लावला तर नुसता धूर फुकाला. त्याला धूर फुकणं कमी आणि जाळवणं जास्त जमत होतं. एका बघुल्यात भावानं फिश साठी मसाला रेडी केला आणि भावाला म्हटलं आता टाक ते एकदाची फिश, नंतर कुत्रं तिकडे टपून बसले फ्रीजवर. भावानं सगळी फिश मसाल्यात मस्तपैकी डीप फ्राय करून घ्यायचा प्लॅन केला. भावानं सगळी फिश टाकली बघुल्यात आणि बसला पळीन हलवत. त्याला म्हटलं पळीन नको हलवू, उलात न घे, नाहीतर सगळा करशील चिकन. मग काय भावानं काढलं की हात तयार आणि सगळं मासं जिथल्या तिथं मसाल्यात एक नंबर असं मिक्स करून घेतलं. तर भावानं आजच्या पार्टीला मेनू होता 5 किलो मासं, ती बी मस्तपैकी मसाल्यातलं फ्राय आणि एका बाजूला चिकन बिर्याणी. तर काय दम निघतोय पोरांना. 65 तळाला घेतलं की भावानं लगेच. मग काय आमचा मोठा राकेश नुसता मन घालत बसला होता जेव्हा. म्हटलं कसं आहे, म्हटलं एक नंबर भावा तुझ्या जाती. म्हटलं तुला नाही तर दुसरा आला. मी सगळंच खाणार, मी एवढंच नाही, मला सगळं पाहिजे. नाही मला परवडत नाही, मी सगळं खाणार. ते घेईल कच्च पण मीच खाणार. एक काढा होता नाही लय त्याला खाऊ दे. नाही तूच खा बाबा, मला नको. त्याला खाऊ दे, तू इकडे तुझी खा. नको नको भासते भासते. या पातेल्या शेजारी बसलेली सगळी जण एकच डोक्यात ठेवून बसली होती. कधी यातनं 65 निघतंय आणि कधी आम्ही खायला घेतोय. मग काय मोठा राक्षस डायरेक्ट वाटाच करून बसला होता. एक ग बसा म्हटलं तोवर तर चालू झालं. एक 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 पळवलं. झारा बघस तोपर्यंत गायब सगळेजण चिकन घेऊन इकडे तिकडे पाशार. आणि त्याला म्हटलं आता तुला काय रे, तेव्हा म्हटला मोकळा झारा. म्हटलं आता खा. कुठे गेलं सगळं, तर म्हटलं ही बघा नुसता झारा आता राहिलाय, काय करा.